कारण माझ्या एवढे पक्ष कोणीच फिरलं नाही, सगळे पक्षात अनुभव मला आहे. त्याच्यामुळे कोण्या पक्षात काय आहे ते मला चांगलं माहिती आहे की नाही. आता मी पक्ष बदलतो म्हणून दुसऱ्याही लोकांना बदलले, पण आमच्या दोघांच्या बदलण्यात फरक आहे. मी कोणाला घाबरून पक्ष बदललो नाही. बदल असेल आम्हाला माहित नाही. शेवटी आम्ही परिस्थितीने लहान असतो, पण पत्रे साहेब स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. मी माझ्या आयुष्यात कुठं झोपलो नाही आणि भविष्यात मी आतापर्यंत 18 निवडणुका लढवल्या, 16 निवडणुका जिंकल्या. मागच्या दाराने कधीच करू नये, कारण माझे वडील काही मंत्री नाही, माझे वडील काही खासदार नव्हते. मागच्या दारातून जायला लोकांच्या तुमच्या समोर निवडणुका लढल्या. कारखाना उभा केवढ्या मध्ये राहिला? 60 कोटी मध्ये, आणि आज 400 कोटी तोट्यात आहे. हे फक्त त्यांनाच जमू शकते. तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्याने एखादी सोसायटी तोट्यात आली तर ते म्हणतात तुला सोसायटी चालवता येत नाही, तोट्यात आला तू, माझं नाव खराब आहे. आता कोणाचं खराब? तुम्ही जो आगरवाड्याला कारखाना विकला तो फायद्यात आहे, आणि तुमच्या ताब्यात असताना तो तोट्यात होता. मग याचा विचार अर्धापूर तालुक्यातली लोक करणार आहेत का? हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ कसा पाहिजे? टीका करणं सोपं आहे, बरोबर आहे. आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब बसणे यांच्याकडे सत्ता आहे. आजही अर्धापूर मध्ये येताना कमरे एवढे खड्ड्यातून यावं लागते. आत्माराम तुम्ही यांचे टूर करा बारामतीला, सगळा खर्च करू आपण. तुम्हाला जर बारामती मतदारसंघात एक खड्डा दिसला तर तिथून मला फोन करा. तिथं काम, क्वालिटी, दर्जा, तिथं सगळं कमिशन, त्याच्यावर सिमेंट रोड, त्याच्यावर डांबर, तिथंच नाली, तिथंच पाईप लाईन. मी म्हणायला खरं आहे की नाही याचा विचार करा. टीका नाही करत, कारण अशोकराव माझे मित्र आहेत, त्याच्यावर टीका करत नाही. पण हे वास्तव तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे आहे काय, घडते काय? प्रताप पाटील बोलायला आणि चूक बोलायला लागले, मला दुसराच अर्धापूरला येऊ देऊ. तर ही परिस्थिती एवढ्या वर्ष आता ते सांगतात की आपला तालुका, आपला मतदारसंघ, परवा कुठतरी भाषण झालं, टॉप 10 मध्ये आला पाहिजे. जो माणूस, तुम्ही इमानदारीने विचार करा, जो माणूस मुख्यमंत्री असताना काहीच करू शकला नाही, आता भाजपमध्ये कोणीच विचारित नाही, तर ते माणूस करू शकते काय त्याचा विचार. पण लोकांना काय भुलवेट ठेवायचं, आणि माणसासोबत इतकी हुशार आहे की साहेबासारखं माणूस नाही. आम्ही म्हणाल्या तितका गोरा भुक्का माणूस दुसरा नाही. कामाचं काहीच नाही ना, कामाचं पाहिजे आपल्याला, कलर काय करायचं. शेवटी मतदारसंघात काम कोण करते? लोकांच्या सुखादुखामध्ये कोण येते? लोकांच्या अडचणीला कोण येते? तुमचे लहानचे सरपंच आहेत इंगळे, त्यांना विचार, त्यांच्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर मी किती वेळेस बसून दिले. ते म्हणा दुकानं सांगतात साहेब आम्ही कोणालाही फोन करा, आमचा फोन कोणी घ्या. अरे तुझाच करायचा, कोणाचाच घेणार, कारण निवडणूक कशी जिंकावी हे त्यांना पाहिजे. आणि निवडणूक जिंकली की 5 वर्ष तुम्हाला कसं सुरुवात ठेवावं त्याच्यात ते PhD झालेले. त्याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. गरीब असा स्वाभिमान आहे, आपला स्वाभिमान जागृत करा. तुम्हाला सांगतो एवढ्याने ठरवा इमानदारीनं, अर्धापूर मध्ये 3च्या 3 जागा जिल्हा परिषदच्या नाही, माझं
उत्पादन दरात काम करू लागला त्याला दुसरा चेहरा टपाला जाऊन बोलून घेते. पुन्हा असं केलं तर कसं आहे, त्याला वाटतं माझ्या इतके वर्ष इथं काम करून काहीच मिळालं आहे, इथं तर लगेच चॉकलेट नाहीये. आणि ह्या चॉकलेट मुळेच या जिल्ह्यातून पर्यायाने या मतदारसंघाचं नुकसान झालं, याचा आपल्याला अभ्यास करायचा. मला पूर्ण अभ्यास माहिती आहे. पुण्या मतदारसंघामध्ये काय घडणार आहे हे चित्र माहिती आहे. गरीब माणसं बोलत नाही, पण एकदा जर पेटले ना ते कोणाच ऐकत. कसे अर्धापूर तालुक्यामध्ये पेटवण्याची गरज आहे. तुम्ही ठरवा. आज तुम्हाला एक वचन द्यावं, 3 जिल्हा परिषदचे 6 पंचायत समितीचे आमच्या राष्ट्रवादीच्या ना मागच्या 25 वर्षात अर्धापूर मध्ये जेवढे कामं झाले नाही, अजितदादांच्या नेतृत्वात तेवढे काम झाले. आणि कमी केले नाही तर पुढच्या निवडणुकीत मत मागायला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.